गोंदिया जिले में बेमौसम बारिश ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी हैं। लगातार दूसरे दिन हुई बारिश के कारण रब्बी सीजन की फसलों को भारी नुकसान पहुंचा है। गोंदिया जिले में आज फिर बेमौसम बारिश हुई। अचानक बदले मौसम के चलते किसान एक बार फिर संकट में आ गए हैं। रब्बी सीजन की धान और मक्का की फसलें इस समय कटाई के लिए तैयार थीं, लेकिन बारिश के कारण ये फसलें भीगकर खराब हो गई हैं। किसानों की मेहनत पर पानी फिरता नजर आ रहा है, जिससे बड़े आर्थिक नुकसान की आशंका जताई जा रही है। किसानों ने कृषि विभाग से तुरंत नुकसान का सर्वे कराने और मुआवजा देने की मांग की है। प्रशासन से भी हालात का जायजा लेकर जल्द राहत देने की अपील की जा रही है। बेमौसम बारिश ने पहले से परेशान किसानों की चिंता और बढ़ा दी है। अब सबकी नजर सरकार की मदद पर टिकी है। ग्राम जामखारी इथं माझी शेती आहे आणि त्या शेतामध्ये रब्बी पीक आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीचे पिकं घेतो आणि त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। आणि या जामखारी परिसरामध्ये आणि नांगठोला परिसरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून प्रत्यक्ष पाहून आमच्या शेताचं जो काही मुआवजा आहे सरकारनं द्यावं आणि आम्हाला ह्या शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना आम्हाला त्याच्या मुआवजाचा फायदा मिळायला पाहिजे, लवकरात लवकर द्यावा। माझी 4 एकर शेती असून 4 एकर शेतीत उन्हाळी धान मी लावलेलं होतं आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। व मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून मला पंचनामा करून शासनातर्फे मला काहीतरी भरपाई देण्यात यावी। माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे। परवाच्या आणि कालच्या वादळी वारे तसा पावसामुळे माझी 2.5 एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। त्यापासून धान कोंब आलेले आहेत, धानाले पाण्यामध्ये साचल्यामुळे आणि पूर्ण पडलेली आहे, धान पूर्ण नासाडी झाली आहे धानाची। असे मी शासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित पंचनामे करून आम्हाला भरपाई देण्याची कृपा करावी।